जय मित्रांनो, स्वागत आहे आपलं द गुरुजी यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, सध्या जे काही टीईटी परीक्षेमध्ये बघा, तुम्ही जर पेपर 2 देणार असाल तर पेपर 2 साठी सामाजिक शास्त्र बघा आपल्याला असतं। तर ह्याच्यामध्ये महत्त्वाचे तुम्हाला जवळपास जे काही प्रश्न असेल तर ते प्रश्न म्हणजे 60 या ठिकाणी गुणासाठी सध्या प्रश्न विचारले जातात। तर त्याच्यामध्ये प्राचीन इतिहास जो असतो तर हा प्राचीन इतिहास महत्त्वाचा घटक सध्या सामाजिक शास्त्रामध्ये विचारण्यात येतो। मग पेपर तुमचा बघा टीईटी 2 असेल किंवा मग सीटेट पेपर 2 असेल तर त्याच्यामध्ये हे प्रामुख्याने जो प्राचीन इतिहास असतो तर त्याच्यावरती तुम्हाला बघा 5 ते 6 प्रश्न सध्या बघा इथे विचारले जातात। तर हे प्रश्न जे आहे तर त्या संदर्भात बघा महत्त्वाचे आपण जे काही प्रश्न असेल प्राचीन इतिहासासंदर्भात तर ते मागील जो काही PYQ आहे तर त्या PYQ मध्ये या ठिकाणी विचारलेले प्रश्न आहे। तर ते प्रश्न सध्या बघणार आहोत, तर नक्कीच शेवटपर्यंत व्हिडिओ बघा। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण जे काही ॲनालिसिस आहे तर ते ॲनालिसिस देखील बघणार आहोत, जेणेकरून तुम्हाला महत्त्वाचे जे काही प्राचीन इतिहासावरती जे घटक असेल तर त्याच्यावरती नक्कीच बघा फायदा होईल। तर चला तर मग सुरुवात करूया। तर बघा प्रश्न क्रमांक पहिला या ठिकाणी आपल्याला स्क्रीनवर तुम्हाला दिसत आहे। तर प्रश्न काय आहे की जी काही सिंधू संस्कृतीचे मुख्य व्यापारी केंद्राचे नाव काय आहे, अशा पद्धतीने इथे प्रश्न विचारण्यात आलेला आहे। हा मागे प्रश्न बघा टीईटी परीक्षेमध्ये सध्या विचारण्यात आलेला प्रश्न आहे। तर ह्या प्रश्नावरती लक्ष असू द्या, असे प्रश्न सध्या बघा रिपीट हे होताना दिसून येत आहे। तर इथं ऑप्शन काय आहे, लोथल, त्यानंतर बघा हडप्पा, त्यानंतर मोहेंजोदडो आणि कालीबंगन, अशा पद्धतीने 4 ऑप्शन सध्या तुम्हाला इथे देण्यात आले आहे, बरोबर। तर इथं आपल्याला काय म्हटलेलं आहे की जी सिंधू संस्कृती आहे तर त्या सिंधू संस्कृतीचा मुख्य व्यापारी केंद्राचं नाव विचारण्यात आलेलं आहे। तर हे तुम्ही लक्षात असू द्या। तर मुख्य व्यापाऱ्याची नावासंदर्भात आपल्याला इथं विचारण्यात आले। तर संपूर्ण 4ही पर्यायांचं आपण एकंदरीत स्पष्टीकरण बघूया, जेणेकरून तुम्हाला कशाही प्रकारचा बघा प्रश्न जर विचारला तर त्या संदर्भात तुम्हाला उत्तर हे देता येईल। तर बघा स्पष्टीकरण आपण बघूया। तर बघा ज्या प्रश्नाचं आपण बघितलं तर उत्तर काय असणार आहे, लोथल हे उत्तर असणार आहे। तर आता लोथल म्हणजे नेमकं काय, तर त्या संदर्भात बघा हे सिंधू संस्कृतीतील एक प्रमुख व्यापारी केंद्र आहे। म्हणजे लोथल जे आहे तर ते सिंधू संस्कृतीतील एक प्रमुख बघा व्यापारी केंद्र होते। आणि लोथल हे गुजरातमध्ये असून, लोथल कुठं आहे, गुजरातमध्ये असून समुद्र किनाऱ्यावर असल्यामुळे या ठिकाणी बघा एक मोठी जी काही गोदी होती, ज्यामुळे व्यापारी दृष्टिकोनातून महत्त्वाचे होते। तर जे काही लोथल आहे तर ते लोथल कुठं होतं, तर गुजरात ह्या राज्यामध्ये सध्या होतं आणि समुद्र किनाऱ्यावर असल्यामुळे त्याला महत्त्वाचे जे काही व्यापारी दृष्टिकोनातून जे आपल्याला केंद्र असेल तर ते केंद्र सध्या बघा म्हणता येईल। दुसरं जे काही ऑप्शन देण्यात आला होता हडप्पा, तर हडप्पा आपल्याला माहिती आहे की हडप्पा ही सिंधू संस्कृतीतील एक या ठिकाणी बघा पहिले जे काही शोधलेले शहर आहे। तर इथं हडप्पा जे आहे तर हे हडप्पा एका शहराचं नाव आहे आणि ते सिंधू संस्कृतीमधील पहिले शोधलेले शहर आहे। तर हे देखील लक्षात असू द्या। या संदर्भात तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो की हडप्पा हे जे आहे तर हे बघा सिंधू संस्कृतीतील कोणते शहर आहे, कितवे शहर आहे, तर पहिले शहर आहे। कशाही पद्धतीने तुम्हाला प्रश्न इथं विचारला जाऊ शकतो। पुढे बघा काय म्हटलेलं आहे की जे सध्या सध्या बघा पंजाब सध्याचे पाकिस्तानमध्ये स्थित आहे आणि या ठिकाणी बघा महत्त्व जे आहे तर ते स्थापत्यशास्त्र आणि कला यासाठी महत्त्वाची हडप्पा जी काही संस्कृती असेल तर ती सध्या बघा ओळखली जाते। तर ह्या संदर्भात तुम्ही व्यवस्थित बघा लक्षात असू द्या। तर पुढचं ऑप्शन बघूया। पुढचा ऑप्शन होता सी नंबरचा मोहेंजोदडो। तर ही देखील बघा महत्त्वाची या ठिकाणी मोहेंजोदडो ही सिंधू संस्कृतीतील दुसरे या ठिकाणी बघा मोठे शहर आहे। तर हे जे काही आहे तर हे दुसरे मोठे शहर आहे। पहिलं मोठं शहर आपण काय बघितलं तर हडप्पा आहे सिंधू संस्कृतीतील 1 नंबरचं मोठं शहर आहे। त्यानंतर मोहेंजोदडो हे सिंधू संस्कृतीतील दुसरे ह्या ठिकाणी बघा सर्वात मोठे शहर आहे। तर हे तुम्ही जे काही क्रम असेल तर तो लक्षात असू द्या। आणि ते कुठे आहे, जे पाकिस्तानमध्ये सध्या बघा आहे, आत्ताच्या घडीला पाकिस्तानमध्ये आहे। मोहेंजोदडो हे बघा शहर स्थापत्य आणि सार्वजनिक व्यवस्थापनासाठी प्रसिद्ध आहे। तर इथं तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो, मोहेंजोदडो हे जे शहर आहे तर ते कशासाठी प्रसिद्ध आहे, तर स्थापत्य आणि सार्वजनिक व्यवस्थापनासाठी बघा प्रसिद्ध होतं। तर या संदर्भात देखील लक्षात असू द्या। त्यानंतर 4 नंबरचा ऑप्शन काय होता, कालीबंगन। तर कालीबंगन म्हणजे काय, तर हे सिंधू संस्कृतीतील राजस्थानमधील एक शहर आहे। येथे बघा प्लॅन केलेले रस्ते आणि घरे सापडली आहेत। तर हे देखील तुम्ही लक्षात असू द्या। कालीबंगन, मोहेंजोदडो हे दुसरे सर्वात मोठे शहर आहे, बरोबर। सिंधू संस्कृतीतील पहिलं शहर कोणतं होतं, हडप्पा, बरोबर। तर अशा पद्धतीने तुम्ही लक्षात असू द्या। तर आपला जो प्रश्न होता तर तो प्रश्न म्हणजे सिंधू संस्कृतीतील मुख्य व्यापारी केंद्राचं नाव काय आहे। तर ह्या ठिकाणी जो काही ऑप्शन आहे तर ऑप्शन क्रमांक बघा ए
लोथल हे ऑप्शन क्रमांक असणार आहे, कारण आपण इथे स्पष्टीकरण तुम्ही बघितलं की लोथल हे सिंधू संस्कृतीतील एक या ठिकाणी बघा प्रमुख व्यापारी केंद्र आहे. तर हे लक्षात तुम्ही असू द्या. असे प्रश्न सध्या बघा वारंवार सध्या रिपीट होताना आपल्याला मागील जे काही 2000 तुम्ही जर बघितली प्रश्नपत्रिका, कारण तुम्ही प्रश्नपत्रिका ॲनालिसिस करणे खूप महत्त्वाचं आहे. तर ह्याच्यामध्ये 2000 जवळपास 13 पासून तर 2021पर्यंत ज्या काही प्रश्नपत्रिका आहे TETच्या, तर त्या TETच्या एकंदरीत बघा शेवटच्या ह्या क्षणाला तुम्ही ॲनालिसिस करून घ्या. त्याच्यातले जे काही PYQ असेल तर ते PYQ एकदा बघून घ्या, जेणेकरून ते प्रश्न सध्या रिपीट सध्या होत आहे. तर हा प्रश्नाचं अशा पद्धतीने आपण एक स्पष्टीकरण बघितलं आहे. प्रश्न क्रमांक दुसरा बघूया. जे प्रश्न सध्या बघा रिपीट झालेले तेच प्रश्न आपण इथं बघत आहे. तर प्रश्न 2 नंबरचा प्रश्न आपण बघतोय की जैन धर्माचे संस्थापक कोण होते. तर महत्त्वाचा जो काही जैन धर्म आहे तर त्या जैन धर्मासंदर्भात इथं विचारलेलं आहे. तर पर्याय काय आहे, तर भगवान बुद्ध, त्यानंतर बघा वर्धमान महावीर, त्यानंतर पार्श्वनाथ, त्यानंतर अजितनाथ, असे इथे तुम्हाला 4 ऑप्शन सध्या बघा देण्यात आलेले आहे. तर आपण 4ही ऑप्शनचे सविस्तर स्पष्टीकरण बघूया. तर बघा पुढचं स्पष्टीकरण आपण बघूया. तर आपलं जे प्रश्न होता त्याचं उत्तर काय होतं, वर्धमान महावीर. तर बघा पहिला ऑप्शन काय देण्यात आला आहे, पहिला ऑप्शन आहे भगवान बुद्ध. आता भगवान बुद्ध नेमके कोण होते, तर इथं बघा भगवान बुद्ध हे बौद्ध धर्माचे प्रवर्तक होते. तर हे तुम्ही लक्षात असू द्या. भगवान बुद्ध हे काय होते, तर बौद्ध धर्माचे प्रवर्तक होते. बघा जैन धर्माचे नाही, म्हणजे या ठिकाणी जैन धर्माचे ह्या ठिकाणी ह्यांचा कोणताही संबंध नाही, ते फक्त बौद्ध धर्माचे प्रवर्तक होते. त्यांनी बौद्ध धर्माची शिकवण दिली, ज्यामध्ये बघा अहिंसा असेल, मध्यम मार्ग असेल आणि आत्मज्ञानाचा जो काही महत्त्वाचा उपदेश असेल तर तो उपदेश सध्या भगवान बुद्ध यांनी दिलेलं आहे. त्यानंतर 2 नंबरचा ऑप्शन काय आहे, तर वर्धमान महावीर. बरोबर, वर्धमान महावीर हे जैन धर्माचे 24वे बघा तीर्थकर होते. तर हे लक्षात असू द्या, जैन धर्माचे 24वे या ठिकाणी तीर्थकार होते आणि जैन धर्माच्या मुख्य तत्वाचा प्रचार त्यांनी सध्या केला होता. त्याच्यामध्ये अहिंसा असेल, सत्य असेल आणि अपरिग्रह तत्वाचा या ठिकाणी महत्त्वाचा त्यांनी प्रचार केला होता. तर वर्धमान महावीरांसंदर्भात हे जे आहे तर हे वाक्य तुम्ही लक्षात असू द्या. वर्धमान महावीर हे जैन धर्माचे 24वे सध्या बघा जे तीर्थकार म्हणून आपण ओळखत असतो. तर हे तुम्ही लक्षात असू द्या. पुढचा ऑप्शनचं स्पष्टीकरण बघूया. पुढचा ऑप्शन काय आहे, तर पार्श्वनाथ. बरोबर, पार्श्वनाथ आहे. तर पार्श्वनाथ हे कोण होते, तर पार्श्वनाथ हे 23वे तीर्थकर होते. तर हे 23वा नंबर लक्षात असू द्या. बरोबर, आणि त्यांनी जैन धर्माच्या या ठिकाणी बघा काही तत्वाचा प्रचार केला होता. पण वर्धमान महावीर यांना जैन धर्माच्या सर्वात महत्त्वाचा प्रवर्तक मानले जाते. तर जो काही वर्धमान महावीर आहे तर हे यांना सर्वात महत्त्वाचं आहे जैन धर्माचा बघा जो काही प्रवर्तक असेल तर तो प्रवर्तक सध्या मानलं जातं. पार्श्वनाथ हे 23वे तीर्थकार होते. पुढचा ऑप्शन काय होता आपला, तर अजितनाथ. बरोबर, अजितनाथ हे जे कोण होते, तर अजितनाथ हे जैन धर्मातील पहिले तीर्थकर होते. परंतु जैन धर्माच्या मुख्य विचारधारा वर्धमान महावीर यांनीच सध्या बघा स्पष्ट केलेलं आहे. तर या संदर्भात हे महत्त्वाचं आपल्याला म्हणता येईल. तर अजितनाथांसंदर्भात देखील तुम्ही लक्षात असू द्या, हे देखील पहिले तीर्थकार होते. परंतु जैन धर्माच्या जर मुख्य विचारधाराच्या संदर्भात जर विचार केला तर इथे वर्धमान जे महावीर आहे तर त्यांसंदर्भात बघा स्पष्ट त्यांनी केलेलं आहे महावीर. तर हे तुम्ही लक्षात असू द्या. तर आपला जो प्रश्न होता तो प्रश्न काय होता की जैन धर्माचे संस्थापक कोण होते, अशा पद्धतीने आपला इथं प्रश्न होता. तर जैन धर्माचे संस्थापक कोण होते, तर ऑप्शन क्रमांक बघा बी असणार आहे, वर्धमान महावीर. तर आपण जे काही स्पष्टीकरण बघितलं त्याच्यानुसार आपल्याला हे उत्तर म्हणता येईल, वर्धमान महावीर. तर अशा पद्धतीने तुम्ही जे काही वर्धमान महावीर संदर्भात तुम्ही लक्षात असू ठेवा की वर्धमान महावीर हे जैन धर्माचे कितवे, तर 24वे तीर्थकार होते. बरोबर, आणि त्यांनी मुख्य करून जो काही जैन धर्माचा मुख्य तत्वाचा सध्या बघा प्रचार केला होता आणि अहिंसा असेल, सत्य असेल, अपरिग्रह असेल या तत्वाचा त्यांनी प्रामुख्याने बघा प्रचार केला होता. म्हणून हे देखील तुम्ही लक्षात असू द्या. म्हणजे तुम्हाला कशाही पद्धतीने बघा प्रश्न विचारला तर त्या प्रश्नासंदर्भात तुम्हाला उत्तर इथं देता येईल. तर हा एक महत्त्वाचा बघा रिपीट झालेला प्रश्न आहे. पुढचा प्रश्न आपण बघूया. पुढचा प्रश्न बघा, मौर्य साम्राज्याचं संस्थापक कोण होते. मौर्य साम्राज्य आपल्याला माहिती आहे की ह्या संदर्भात बघा वारंवार प्रश्न सध्या विचारला जातो. तर मौर्य साम्राज्याचा संस्थापक कोण होता, तर इथं ऑप्शन काय आहे, बिंबिसार, त्यानंतर बघा अशोक असेल,
चंद्रगुप्त मौर्य आणि बिंदुसार असे इथे 4 ऑप्शन सध्या तुम्हाला देण्यात आलेले आहे। तर 4ही ऑप्शनचं आपण स्पष्टीकरण बघूया। तर बघा पुढचं स्पष्टीकरण आपण बघूया। तर ह्या प्रश्नाचं उत्तर काय होतं, नावातच आहे चंद्रगुप्त मौर्य, बरोबर। तर आधी स्पष्टीकरण बघूया। पहिल्या नंबरचं जो काय ऑप्शन आहे तर तो ऑप्शन म्हणजे बिंबिसार। तर बिंबिसार संदर्भात आपण माहिती घेऊया। बिंबिसार नेमका कोण होता। तर बघा बिंबिसार हा मौर्य साम्राज्याचा संस्थापक नव्हे तर मगध साम्राज्याचा शासक होता। बिंबिसार कोण होता, तर जे मगध साम्राज्य आहे, बरोबर, महत्त्वाचं आहे, मगध जे साम्राज्य आहे मगध साम्राज्याचा महत्त्वाचा शासक होता। त्यांचे राज्य मौर्य साम्राज्याच्या स्थापनेपूर्वी होते, बरोबर। तर हे तुम्ही लक्षात असू द्या। बिंबिसार मगध साम्राज्याचा शासक होता आणि त्यांचे जे राज्य होते तर हे मौर्य साम्राज्य होते, त्यांच्या स्थापनेपूर्वी होता, बरोबर। पुढचं ऑप्शन काय होतं आपलं, अशोक, सम्राट अशोक संदर्भात आहे। तर अशोक हा चंद्रगुप्त मौर्य यांचा नातू आणि मौर्य साम्राज्याचा महान शासक होता। तर जे चंद्रगुप्त मौर्य होते तर ह्या चंद्रगुप्त मौर्यांचा जे अशोक सम्राट होते तर हे बघा नातू होते, बरोबर, आणि मौर्य साम्राज्याचा महान शासक म्हणून त्यांना ओळखले जाते। त्यांच्या राज्यात साम्राज्याची भरभराट झाली पण साम्राज्याची स्थापना त्यांनी केली नव्हती, हे देखील तुम्ही लक्षात असू द्या, बरोबर। पुढचं ऑप्शन आपण बघूया। पुढचं ऑप्शन होतं चंद्रगुप्त मौर्य। तर चंद्रगुप्त मौर्य आपल्या प्रश्नाचं त्या ठिकाणी उत्तर असणार आहे। चंद्रगुप्त मौर्य हे मौर्य साम्राज्याचे बघा संस्थापक होते। तर हे लक्षात असू द्या। हा प्रश्न वारंवार सध्या बघा विचारण्यात येणारा प्रश्न आहे, IMP म्हणून लक्षात असू द्या। त्याने बघा चाणक्याच्या मदतीने मौर्य साम्राज्य स्थापन केले होते। तर तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो, चंद्रगुप्त मौर्य याने कोणाच्या मदतीने त्यांचं मौर्य साम्राज्य बघा स्थापन केले होते। तर जे चाणक्य आहे तर चाणक्य हे नाव लक्षात असू द्या। तर चाणक्याच्या मदतीने सध्या बघा जे साम्राज्य आहे मौर्य साम्राज्य तर त्याची सध्या त्यांनी स्थापना केलेली होती। त्यानंतर पुढचा ऑप्शन काय होता आपला, बिंदुसार, बरोबर। तर बिंदुसार हा कोण होता, तर बिंदुसार हा चंद्रगुप्त मौर्याचा मुलगा होता। तर हे लक्षात असू द्या। बिंदुसार कोण होता, तर जे चंद्रगुप्त मौर्य होते ज्यांनी मौर्य साम्राज्याचं संस्थापक म्हणून त्यांना ओळखला, ज्यांनी मौर्य साम्राज्य हे चाणक्याच्या मदतीने सध्या बघा स्थापन केले होते। तर त्याचा मुलगा म्हणजेच कोण, तर बिंदुसार हा चंद्रगुप्त मौर्याचा मुलगा होता। त्याने साम्राज्याचे बघा विस्तार करण्याचे काम केले परंतु साम्राज्याचा संस्थापक तो नव्हता, बरोबर। पुढे जाऊन बिंदुसारने पुढे जे काही मौर्य साम्राज्य होतं मौर्य साम्राज्य तर त्याचं बघा विस्तार करण्यासंदर्भात त्यांनी काम केलं होतं। तर या संदर्भात तुम्ही व्यवस्थित लक्षात असू द्या। बिंदुसार असेल, चंद्रगुप्त मौर्य असेल तर हे जे होते तर हे प्राचीनमध्ये बघा मौर्य साम्राज्यासंदर्भात महत्त्वाचे हे जे आहे तर हे राज्य सध्या बघा होऊन गेले आहे। तर आपल्या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे, तर या प्रश्नाचं मौर्य साम्राज्याचा संस्थापक कोण होता, तर चंद्रगुप्त मौर्य हा आपला बघा ऑप्शन ह्या ठिकाणी असणार आहे उत्तर। तर ह्याच्यामध्ये तुम्ही ट्रिक देखील लक्षात असू शकता की जे मौर्य आहे मौर्य जे देण्यात आले तर ह्या ठिकाणी तुम्हाला फक्त एकाच ठिकाणी मौर्य हा शब्द दिसतोय म्हणजे चंद्रगुप्त मौर्य, अशा पद्धतीने तुम्ही लक्षात असू ठेवू शकता, बरोबर। पुढचा प्रश्न आपण बघूया। पुढचा प्रश्न आहे बघा, भगवान बुद्धांनी ज्ञानप्राप्ती कधी झाली। भगवान बुद्धांना ज्ञानप्राप्ती जी आहे तर ती बघा कधी झाली, अशा पद्धतीने प्रश्न आहे। तर इथं जे काही ऑप्शन आहे तर वैशाख पौर्णिमा, कार्तिक पौर्णिमा, माघ पौर्णिमा आणि श्रावण पौर्णिमा असे इथं 4 सध्या बघा पौर्णिमा देण्यात आले आहे की भगवान बुद्धांना ज्ञान प्राप्त कधी झाली, अशा पद्धतीने मागे देखील प्रश्न हा विचारण्यात आलेला आहे। तर ह्या संदर्भात बघा स्पष्टीकरण आपण बघूया 4ही ऑप्शनचं। तर ह्याच्यामध्ये बघा आपलं जे काही प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे, वैशाख पौर्णिमा, बरोबर। पहिलं आपण वैशाख पौर्णिमा संदर्भात स्पष्टीकरण बघूया। याच दिवशी बघा भगवान बुद्धांना बोधगया येथे बोधी वृक्षाखाली ज्ञानप्राप्ती झाली। तर हे जे बोधगया आहे तर हे एका ठिकाणाचं नाव आहे, तर हे तुम्ही लक्षात असू द्या। त्यानंतर हे बोधी जे आहे तर हे बोधी वृक्ष आहे, वृक्षाचं नाव आहे तर ते देखील लक्षात असू द्या। बोधी वृक्षाखाली त्यांना ज्ञानप्राप्ती झाली, त्यामुळे हा दिवस बघा बौद्ध धर्मात अत्यंत महत्त्वाचा दिवस सध्या मानला जातो। तर वैशाख पौर्णिमा हा जो दिवस आहे तर हा महत्त्वाचा बौद्ध जे काही धर्म आहे त्याच्यामध्ये मानला जातो। तर ह्या दिवशी भगवान बुद्धांना बोधगया ह्या ठिकाणी बोधी वृक्षाखाली ज्ञानप्राप्ती झाली। तर इथं तुम्हाला प्रश्न कशाही पद्धतीने बघा फिरवून विचारला जाऊ शकतो,
एक तर ठिकाणाचं नाव, कोणत्या ठिकाणी बघा त्यांना महत्त्वाचे जे काही वैशाख पौर्णिमेला जी ज्ञानप्राप्ती होती तर ती कोणत्या ठिकाणी प्राप्त झाली, तर बोधगया हे जे आहे तर हे ठिकाण तुम्ही लक्षात असू द्या. वृक्ष कोणतं होतं, तर बोधी वृक्ष होतं, बरोबर. आणि हा जो महत्त्वाचा दिवस आहे तर तो बौद्ध धर्मासाठी अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे, तर हे देखील तुम्ही लक्षात असू द्या. पुढचा ऑप्शन बघा, पुढचा ऑप्शन काय आहे, तर कार्तिक पौर्णिमा, बरोबर. कार्तिक पौर्णिमा काय आहे, तर कार्तिक पौर्णिमा हा हिंदू धर्मातील पवित्र मानली जाते आणि ती गोवर्धन पूजा, गुरु नानक जयंती यासारख्या उत्सवासाठी महत्त्वाची आहे. कार्तिक पौर्णिमेला काय असतं, तर गोवर्धन पूजा केली जाते, बरोबर. 2 नंबरचं काय आहे, गुरु नानक जयंती असते आणि यासारख्या महत्त्वाचे जे काय उत्सव या ठिकाणी होत असतात. पण बुद्ध या ठिकाणी गौतम बुद्धाच्या जीवनाशी संबंध सध्या कार्तिक पौर्णिमेचा नाही, तर हे तुम्ही लक्षात असू द्या. पुढचं ऑप्शन काय होता आपला, तर माघ पौर्णिमा, बरोबर. माघ पौर्णिमा, माघ पौर्णिमा काय असते, तर माघ पौर्णिमा ही हिंदू धर्मात बघा महत्त्वाची मानली जाते, पण ती भगवान बुद्धाच्या जीवनाशी माघ पौर्णिमेचा देखील संबंध नाही. पुढचं आहे श्रावण पौर्णिमा, तर श्रावण पौर्णिमा देखील बघा हिंदू धर्मातील राखी पौर्णिमा किंवा मग रक्षाबंधनासाठी महत्त्वाची असते, म्हणून आपण श्रावण पौर्णिमाला ओळखत असतो. तर सध्या हे 4 ऑप्शन होते, तर 4 ऑप्शनमधून आपल्याला प्रश्न विचारण्यात आला आहे की जे काही भगवान बुद्ध आहे तर त्या भगवान बुद्धांना ज्ञानप्राप्ती बघा कधी झाली, तर त्या संदर्भात आपला महत्त्वाचं आपण इथे जे काही वैशाख पौर्णिमा आहे तर वैशाख पौर्णिमेला सध्या बघा त्यांना ज्ञानप्राप्ती सध्या झाली होती, तर आपलं ह्या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे, तर ऑप्शन क्रमांक ए वैशाख पौर्णिमा, बरोबर. तर हे तुम्ही लक्षात असू द्या, अशा पद्धतीने तुम्हाला लक्षात हे ठेवायचं आहे. पुढचा प्रश्न आपण बघूया परत. पुढचा प्रश्न आहे बघा, प्रश्न काय आहे की महाजन पद, बरोबर, संज्ञा कोणत्या कालखंडाशी संबंधित आहे, तर हा प्रश्न देखील TET परीक्षेमध्ये बघा मागे विचारण्यात आला आहे महाजन पदावरती. तर ह्याच्यामधलं हे महत्त्वाचं बघा पद आहे, तर हे कोणत्या कालखंडासंबंधित आहे, तर इथं ऑप्शन काय आहे, मौर्य साम्राज्य, मुघल साम्राज्य, त्यानंतर वैदिक काल आणि पूर्व मौर्य काल, असे इथं 4 ऑप्शन सध्या बघा देण्यात आलेले आहे. तर हे 4ही ऑप्शनचं आपण स्पष्टीकरण बघूया, जेणेकरून तुम्हाला ह्या संदर्भात कशाही पद्धतीने प्रश्न विचारला तरी तुम्हाला ॲन्सर असेल तर ते ॲन्सर सध्या बघा देता येईल. तर बघा ह्या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे, पूर्व मौर्य काल, हे लक्षात असू द्या. तर बघा पहिला ऑप्शन काय होता आपला, मौर्य साम्राज्य. तर मौर्य साम्राज्यामध्ये काय होतं, तर बघा मौर्य साम्राज्याचा कालखंड महाजनपद कालखंडानंतर येतो, हे लक्षात असू द्या. जे काही महाजनपद असेल तर हे महाजनपदाच्या कालखंडानंतर सध्या मौर्य साम्राज्याचा कालखंड सुरुवात होतो. चंद्रगुप्त मौर्याने महाजनपदाचा अंत करून एक केंद्रित साम्राज्य स्थापन केले. जे काही महाजनपदाचा अंत कोणी केला, बरोबर, अंत कोणी केला, तर हे लक्षात असू द्या, जे चंद्रगुप्त मौर्य होते, चंद्रगुप्त मौर्य, तर त्या चंद्रगुप्त मौर्यांनी सध्या बघा महाजनपदाचा अंत केला होता आणि त्यांनी एक केंद्रित साम्राज्य स्थापन केले होते, बरोबर. दुसरा ऑप्शन आपला काय होता, मुघल साम्राज्य. तर मुघल साम्राज्यामध्ये महाजनपदाच्या हजारो वर्षानंतर आलेले आहे, त्यामुळे याचा महाजनपदाशी संबंध नाही, हे एक तुम्ही लक्षात असू द्या. पुढचा ऑप्शन काय होता, वैदिक काल, बरोबर, वैदिक काल होता. तर वैदिक काल हा महाजनपदाच्या आधीचा होता, तर हे तुम्ही लक्षात असू द्या. वैदिक काल जो आहे तो महाजनपदाच्या आधीचा कालखंड होता आणि वैदिक काळात छोटे राज्य असायची ज्याला जनपद म्हणतात, पण महाजनपदे त्या ठिकाणी नाहीत, बरोबर. तर वैदिक कालामध्ये फक्त जनपद त्या ठिकाणी अस्तित्वात होती, बरोबर, पण महाजनपदे अस्तित्वात न होती, कारण त्याच्यामध्ये वैदिक काळामध्ये छोटे छोटे बघा राज्य असायची आणि त्याच्यामध्ये जनपद म्हणून हे जे पद आहे तर ते त्या कालखंडामध्ये सध्या असायचं, तर हे देखील लक्षात असू द्या. ह्या संदर्भात तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो. पुढचा ऑप्शन काय होता, तर पूर्व मौर्य काल, बरोबर, पूर्व मौर्य काल. तर महाजनपद हा कालखंड मौर्य साम्राज्याच्या अगोदरचा आहे. भारतात त्यावेळी बघा 16 प्रमुख महाजनपद अस्तित्वात होते, तर हे देखील लक्षात असू द्या. 16 जे आहे तर ते प्रमुख महाजनपद त्या कालखंडामध्ये सध्या अस्तित्वात होते, पूर्व मौर्य कालखंडामध्ये. तर हे 4 ऑप्शनचे आपण इथे स्पष्टीकरण बघितले आहे. तर आपला प्रश्न काय होता की महाजनपद संज्ञा कोणत्या कालखंडाशी संबंधित आहे, अशा पद्धतीने इथे प्रश्न होता. तर पूर्व मौर्य काल जो आहे या प्रश्नाचं उत्तर आपलं असणार आहे ऑप्शन क्रमांक डी. तर ह्याच्यामध्ये 16 प्रकारचे या ठिकाणी महाजनपद आपल्याला पाहायला मिळतात, तर हे देखील तुम्ही संख्या लक्षात असू द्या. पुढचा प्रश्न आपण बघूया. पुढचा प्रश्न महत्त्वाचा प्रश्न आहे. तर बघा
ऋग्वेद ऋग्वेद हे सर्वात जुने वेद मानले जाते. ऋग्वेद कोणत्या देवतेची सर्वाधिक स्तुती करतो? हा अशा पद्धतीने TET परीक्षेमध्ये सध्या बघा प्रश्न विचारण्यात आला होता. तर हा प्रश्नासंदर्भात तुम्ही व्यवस्थित बघा, लक्ष द्या. तर ह्या संदर्भात बघा ऑप्शन काय आहे, इंद्र, त्यानंतर अग्निदेव, वरुणदेव, सोमदेव असे इथे 4 ऑप्शन सध्या बघा देण्यात आलेले आहे. तर ऋग्वेद हा सर्वात जुना वेद मानला जातो, हे आपल्याला माहिती पाहिजे. आणि ऋग्वेदमध्ये कोणत्या देवतेची, इथं देवता विचारलेली आहे, कोणत्या देवतेची सर्वाधिक स्तुती म्हणजे काय, गुणगान वगैरे, तर ते त्याच्यामध्ये केलं जातं. तर इंद्र, अग्नी, त्यानंतर वरुण आणि सोम असे 4 इथं ऑप्शन देण्यात आले. तर 4ही ऑप्शन आपण बघूया. तर बघा आपलं उत्तर काय असणार आहे ह्या प्रश्नाचं, तर इंद्र असणार आहे, बरोबर. तर बघा इंद्र संदर्भात स्पष्टीकरण बघूया. ऋग्वेदमध्ये इंद्र देवाची सर्वाधिक स्तुती केली गेली आहे. तो वज्रधारी युद्ध देवता म्हणून ओळखला जातो. त्याला प्रमुख देव मानले जाते कारण त्याने असुराचा नाश केला आणि वज्राने बघा विजयी झाले. तर हे एक महत्त्वाचं आपण इंद्र देवासंदर्भात आपल्याला म्हणता येईल. तर इंद्रदेव आहे तो युद्ध देवता म्हणून ओळखला जातो. तर हे देखील तुम्ही लक्षात असू द्या. सर्वाधिक जी स्तुती असेल तर ती इंद्र जो देव आहे, तर इंद्रदेवाची सध्या बघा ह्या ठिकाणी आपल्याला सर्वाधिक स्तुती ही कुठं केलेली आहे, तर जो ऋग्वेद आहे, तर ऋग्वेदामध्ये सध्या बघा केलेली आपल्याला आढळून येत आहे. म्हणून ह्या प्रश्नाचं आपलं उत्तर काय होतं, तर इंद्र होतं. तर पुढचे जे ऑप्शन आहे ते देखील बघूया. तर बघा आता अग्नी संदर्भात काय आहे, अग्निदेव, तर अग्नी हा यज्ञाचा देव आहे. तर हे देखील लक्षात असू द्या, अग्नी हा यज्ञाचा देव आहे आणि त्याच्यावरही अनेक ह्या ठिकाणी ऋचामध्ये स्तुती केलेली आहे. परंतु इंद्राला ऋग्वेदात जास्त महत्त्व दिले गेलेले आहे. तर हे देखील लक्षात असू द्या. पुढचा ऑप्शन काय होता आपला, तर वरुणदेव म्हणजेच काय, तर वरुण हा सत्य आणि न्यायाचा देवता मानला जातो, बरोबर. आणि ऋग्वेदात त्याच्या काही ह्या ठिकाणी बघा त्याचा संबंध नाही, परंतु त्याचा प्रभाव इंद्रापेक्षा कमी आहे. म्हणजे हा जो वरुणदेव आहे तर हा सत्य आणि न्याय देवता म्हणून ओळखला जातो. तर हे तुम्ही इथं लक्षात असू द्या. पुढचा ऑप्शन काय होता, सोमदेव, बरोबर. सोम हा देवता आहे व सोमरसाचा आदर करणारा म्हणून ओळखला जातो. कारण त्याच्या नावामध्येच बघा सोम आहे आणि सोमरस म्हणजे आपल्याला माहिती पाहिजे का जो काही सोमरसाचा सध्या आदर करणारा म्हणून तो ओळखला जातो. त्याच्यावरही काही वेदांचा या ठिकाणी बघा प्रभाव पडतो. परंतु इंद्राच्या स्तुतीचे संख्या अधिक आपल्याला ऋग्वेदामध्ये पाहायला मिळते. तर जो प्रश्न आपला होता की ऋग्वेद हा सर्वात जुना वेद आहे आणि ऋग्वेदमध्ये कोणत्या ह्या ठिकाणी बघा देवतेची सर्वाधिक स्तुती केली जाते, तर ह्या संदर्भात आपल्याला प्रश्नामध्ये जे उत्तर होतं, तर उत्तर काय असणार आहे, तर ऑप्शन क्रमांक ए असणार आहे, इंद्रदेवाचं सर्वाधिक स्तुती सध्या बघा ऋग्वेदमध्ये केलेली आहे. तर अशा पद्धतीने तुम्हाला कसेही प्रश्न सध्या बघा विचारले गेले तरी देखील तुम्ही महत्त्वाचे जे काही ऑप्शन थ्रू किंवा ह्या ऑप्शनच्या माध्यमातून तुम्ही व्यवस्थित इथं उत्तर टॅकल करू शकता. किंवा ह्या जे ऑप्शनासंदर्भात आता तुम्हाला इंद्रदेवासंदर्भात विचारलं तर पुढच्या परीक्षेमध्ये तुम्हाला अग्निदेव किंवा वरुणदेव किंवा सोमदेव संदर्भात प्रश्न तुम्हाला विचारला जाऊ शकतो. म्हणून जी काही इतर माहिती असेल तर जी माहिती असेल तर ती देखील बघा लक्षात तुम्ही असू द्या. तर पुढचा प्रश्न आपण बघूया. बघा पुढचा प्रश्न काय आहे, तर अशोकाच्या शिलालेखामध्ये कोणत्या लिपीचा वापर केला गेला आहे, बरोबर. महत्त्वाचं जे काही सम्राट अशोक असेल, तर सम्राट अशोकाच्या शिलालेखामध्ये कोणत्या लिपीचा वापर केला गेला आहे. तर आपल्याला लिपी माहिती पाहिजे. तर बघा देवनागरी, त्यानंतर खरोष्टी, ब्राह्मी आणि गुप्त लिपी असे इथे तुम्हाला 4 ऑप्शन सध्या बघा देण्यात आले. तर हा प्रश्न मागे TET परीक्षेमध्ये सध्या बघा विचारण्यात गेला आहे. IMP प्रश्न आहे. तर हा तुम्ही लक्षात असू द्या. कशा पद्धतीने तुम्हाला फिरून प्रश्न हे विचारले जाऊ शकतात. तर आपण ऑप्शनचे स्पष्टीकरण बघूया. तर बघा ह्या प्रश्नाचं उत्तर काय होतं, तर ब्राह्मी लिपी ह्या संदर्भात होतं. तर आधी देवनागरी लिपी म्हणजेच काय त्या संदर्भात बघूया. तर देवनागरी लिपीचा वापर पुढील काळात बघा केला गेला, परंतु अशोकाच्या काळात ह्या लिपीचा वापर झाला नव्हता. म्हणजे अशोकाचा काळ होता तेव्हा देवनागरी लिपी तेव्हा सध्या नव्हती. ती देवनागरी लिपी सध्या बघा त्याचा वापर पुढच्या जो काही अशोकानंतर झालेला जो काळ आहे तर त्या काळामध्ये झालेला होता. पुढचं बघा ऑप्शन काय होता, खरोष्टी, बी नंबरचा ऑप्शन. खरोष्टी लिपीचा वापर बघा मुख्यतः उत्तर पश्चिम भारत आणि गांधार प्रदेशामध्ये केला गेला. अशोकाच्या शिलालेखामध्ये काही भागात खरोष्टी लिपी
वापरली गेली असली तरी बहुतेक शिलालेख ब्राह्मी लिपीत आहे. तर हे लक्षात असू द्या, जी काही ब्राह्मी लिपी आहे तर ही ब्राह्मी लिपी महत्त्वाची अशोकाच्या शिलालेखामध्ये वापरली गेलेली आहे. तर त्याच्यामध्ये खरोष्टी ही जी काही लिपी आहे तर ही लिपी देखील काही प्रमाणात वापरली गेली, पण सर्वात जास्त ब्राह्मी जी लिपी आहे तर ती ब्राह्मी लिपी सध्या बघा वापरली गेलेली आहे. तर पुढचा ऑप्शन इथं सी आहे, म्हणजेच ब्राह्मी लिपी. तर ही ब्राह्मी लिपी बघा अशोकाच्या शिलालेखात प्रमुख लिपी होती, म्हणून ऑप्शन आपला जो सी नंबरचा ऑप्शन आहे ब्राह्मी लिपी, तर हा सध्या बघा असणार आहे. आणि ती भारतातील सर्वात जुनी लिपी सध्या बघा मानली जाते. तर अशोकाचा जो काही कालखंड होता तर त्या अशोकाच्या कालखंडामध्ये महत्त्वाचे जे शिलालेख होते त्याच्यामध्ये ब्राह्मी लिपीचा सध्या बघा वापर त्या ठिकाणी केला गेलेला आहे. तर ही ब्राह्मी लिपी संदर्भात लक्षात तुम्ही असू द्या. त्यानंतर ऑप्शन काय होता, गुप्त लिपी. तर गुप्त लिपी म्हणजे काय, तर गुप्त लिपीचा वापर गुप्त साम्राज्यात जो होता त्या कालखंडामध्ये सध्या झाला होता, जो अशोकाच्या काळानंतर आला आहे. बरोबर, पहिले अशोक सम्राटांचा कालखंड होता, त्यानंतर जो काही गुप्त साम्राज्य होतं तर ते गुप्त साम्राज्य अशोकानंतर सध्या बघा आलं होता. आणि गुप्त साम्राज्यामध्ये गुप्त लिपी ही लक्षात असू द्या. गुप्त जी काही लिपी आहे तर ती महत्त्वाची लिपी अशोकाच्या काळानंतर सध्या अस्तित्वात आली होती. तर आपला जो प्रश्न होता तर त्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे ब्राह्मी लिपी. बरोबर, प्रश्न काय होता, अशोकाच्या शिलालेखामध्ये कोणत्या लिपीचा वापर केला गेला, अशा पद्धतीने प्रश्न होता. तर ब्राह्मी लिपी ऑप्शन क्रमांक सी, तर हे उत्तर आपलं या प्रश्नाचं सध्या असणार आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही देवनागरी लिपी असेल, खरोष्टी लिपी असेल किंवा मग गुप्त लिपी असेल, तर अशा ह्या संदर्भात तुम्हाला कशाही पद्धतीने प्रश्न विचारले तर ह्या ऑप्शनवरनं तुम्हाला जे काही टॅकल करता येणार. बरोबर, तर पुढचा प्रश्न आपण बघूया. पुढचा प्रश्न आहे, पुढचा बघा स्क्रीनवर, संगम साहित्य कोणत्या प्रदेशाशी संबंधित आहे. बरोबर, जे संगम साहित्य आहे तर ते कोणत्या प्रदेशाशी संबंधित आहे, अशा पद्धतीने प्रश्न आहे. तर पर्याय काय आहे, पर्याय बघा, उत्तर भारत, दुसरा आहे महाराष्ट्र, तिसरा आहे दक्षिण भारत, चौथा आहे बंगाल. तर असे 4 ऑप्शन सध्या देण्यात आले आहे. तर ह्या संदर्भात आपण स्पष्टीकरण पुढे बघूया. तर स्पष्टीकरण बघा, ह्या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे, दक्षिण भारत. तर बघा, पहिला ऑप्शन काय होता आपला, उत्तर भारत. तर उत्तर भारतातील साहित्य वेद, महाकाव्य आणि पुराणासारखे आहे, परंतु संगम साहित्य या भागाशी संबंधित नाही. तर उत्तर भारतामध्ये महत्त्वाचे जे साहित्य होते तर ते लक्षात असू द्या. तर भारतामधील जे काही साहित्य वेद आहे, महाकाव्य असेल, बरोबर, त्यानंतर पुराण असेल, तर हे पुराण सध्या बघा उत्तर भारतातील महत्त्वाचे साहित्य सध्या आहे. तर हे तुम्ही लक्षात असू द्या. परंतु संगम जे साहित्य आहे तर ते उत्तर भारतातील साहित्य नाही. त्यानंतर बघा महाराष्ट्र ऑप्शन देण्यात आला होता. तर महाराष्ट्र ऑप्शन संदर्भात बघा, महाराष्ट्राचा साहित्याचा संबंध संत साहित्य आणि मराठा जे काही साम्राज्य आहे तर त्याच्याशी आहे, परंतु संगम साहित्याशी नाही. तर महाराष्ट्राचा उल्लेख बघा, जे संत साहित्य असेल, वेगवेगळ्या संतांनी सध्या लिहिलेले जे साहित्य आहे आणि महत्त्वाचं मराठा साम्राज्याशी संबंध येतो. पुढचा ऑप्शन काय होता, ऑप्शन क्रमांक सी, तर दक्षिण भारत. बरोबर, तर दक्षिण भारत संगम साहित्य तामिळनाडू आणि दक्षिण भारताशी संबंधित आहे. तर आपला प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क्रमांक सी होता. तर ह्याच्यामध्ये बघा, संगम जे साहित्य आहे तर ते कुठं आहे, तर या ठिकाणी बघा तामिळनाडू आणि दक्षिण भारताशी संबंध आहे. हे साहित्य तामिळ भाषेत लिहिले गेले आहे. तर भाषा पण लक्षात असू द्या, तामिळ भाषा. बरोबर, तर तामिळ भाषेमध्ये हे जे काही संगम साहित्य आहे तर हे सध्या बघा लिहिलं गेलं आहे आणि तामिळ संगमाच्या काळात सध्या बघा तयार झाले आहे. तर हे तुम्ही लक्षात असू द्या. पुढचा ऑप्शन काय होता, बंगाल. तर बंगालमधील साहित्य कोणते, तर बघा चैतन्य महाप्रभू आणि शाक्त साहित्याशी संबंधित आहे. बंगाल जे आहे तर ते चैतन्य महाप्रभू 1 नंबर आणि शाक्त साहित्य तर ह्यांच्याशी संबंधित आहे, परंतु संगम साहित्य या प्रदेशाशी संबंध नाही. तर हे 4 ऑप्शन सध्या बघा महत्त्वाचे होते. तर हे 4 ऑप्शनाचं जे काही उत्तर आहे तर ते तुम्हाला बघा कशाही पद्धतीने प्रश्न जरी विचारला तरी तुम्हाला ह्या जे काही ऑप्शन असेल तर ह्या ऑप्शनावरनं तुम्हाला ते उत्तर टॅकल करता येणार आहे. तर आपला महत्त्वाचा जो काही साहित्य संगम कोणत्या प्रदेशाशी संबंधित आहे असा हा प्रश्न होता. तर ह्या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे, ऑप्शन क्रमांक सी, दक्षिण भारत. तर हे तुम्ही लक्षात असू द्या. पुढचा प्रश्न आपण घेऊया. प्रश्न बघा, पुढचा प्रश्न आहे, अर्थशास्त्र या ग्रंथाचे लेखक कोण.
महत्त्वाचा प्रश्न आहे हा देखील बघा, रिपीट झालेला प्रश्न आहे. तर हा तुम्ही लक्षात असू द्या. सीटेट परीक्षा असेल त्याच्यात देखील आलेला प्रश्न आहे आणि TET परीक्षेमध्ये देखील आलेला प्रश्न आहे. तर ह्याच्यामध्ये बघा, पाणिनी, कौटिल्य, पतंजली, कालिदास असे 4 ह्या ठिकाणी महत्त्वाचे जे काही ग्रंथकार असेल तर त्यांची नावं इथं देण्यात आली आहे. तर आपल्याला अर्थशास्त्र इकॉनॉमिक्स, बरोबर, जो काही इकॉनॉमिक्स आहे तर त्या संदर्भात इथं प्रश्न विचारण्यात आला आहे. त्या ग्रंथाचे लेखक कोण होते? तर आपण 4ही ऑप्शनचे बघा स्पष्टीकरण बघूया. बघा, आपलं उत्तर काय असणार आहे? कौटिल्य होतं. तर पहिला ऑप्शन काय होता? पाणिनी, बरोबर. पाणिनी हे कोण होते? तर संस्कृत व्याकरणाचे नियमाचे संकलन करणारे विद्वान होते. त्यांनी अर्थशास्त्राशी संबंध नाही. पाणिनी कोण होते? तर जे काही संस्कृत व्याकरण असेल तर त्या संस्कृत व्याकरणाच्या नियमाचे संकलन करणारे विद्वान होते. तर हे तुम्ही लक्षात असू द्या पाणिनी संदर्भात, बरोबर. 2 नंबरचं होतं कौटिल्य. तर बघा, कौटिल्य ज्यांना बघा चाणक्य किंवा मग विष्णुगुप्त म्हणूनही आपण ओळखत असतो. कौटिल्याला दुसरं नाव काय आहे? तर चाणक्य किंवा मग विष्णुगुप्त हे जे समानार्थी त्याचे नाव आहे तर ते तुम्ही लक्षात असू द्या. तर त्या नावाने देखील ओळखले जाते आणि अर्थशास्त्र या ग्रंथाचे लेखक ते आहे, म्हणजे अर्थशास्त्राचे जनक आपण त्यांना म्हणत असतो, ज्यांनी राज्यशास्त्र आणि प्रशासन आणि बघा अर्थव्यवस्थेवर विस्तृत विवेचन सध्या केलेलं आहे. म्हणून आपलं जे ऑप्शन बघा बी असणार आहे, कौटिल्य ह्या प्रश्नाचं उत्तर. तर पुढचं ऑप्शनच्या संदर्भात देखील बघूया. तर बघा, सी नंबरचा ऑप्शन काय होता आपला? पतंजली. तर पतंजली हे योगसूत्राचे लेखक होते, बरोबर. पतंजली देखील लक्षात असू द्या तुम्ही. पतंजली हे योगसूत्राचे लेखक होते आणि त्यांनी बघा संस्कृत व्याकरणाचे महत्त्वपूर्ण कार्य केलेले आहे. तर हे देखील तुम्हाला विचारले जाऊ शकतात. पतंजली योगसूत्राचे लेखक होते. त्यांनी काय केलं? ती संस्कृत व्याकरणाचे महत्त्वपूर्ण त्यांनी कार्य हे केलेले आहे. त्यानंतर डी क्रमांकाचा ऑप्शन काय होता? कालिदास. तर कालिदास कोण होते? तर आपल्याला माहिती आहे प्रसिद्ध जे काही कालिदास या ठिकाणी बघा महान कवी होते आणि नाटककार होते, परंतु त्यांचे जे काही काव्य किंवा नाट्य ह्या लेखनाशी संबंधित न होते. अर्थशास्त्राशी सध्या बघा त्यांचा संबंध न होता. तर हे कालिदास तुम्ही लक्षात असू द्या, कवी, नाटककार. तर हे महत्त्वाचे सध्या बघा ऑप्शन देण्यात आले होते, तर त्या संदर्भात हे प्रश्न होते. तर आपला प्रश्न इथं बघा काय होता? तर अर्थशास्त्राचे लेखक कोण होते? तर आपल्याला माहिती पाहिजे ऑप्शन क्रमांक बी कौटिल्य, बरोबर. आणि कौटिल्यालाच दुसरं नाव काय आहे? तर एक म्हणजे चाणक्य हे नाव लक्षात असू द्या आणि दुसरं आहे विष्णुगुप्त, बरोबर. तर हे 2 नावं तुम्ही लक्षात असू द्या. कौटिल्याचे 2 नावं, कौटिल्य म्हणजे आपण चाणक्य म्हणून देखील ओळखतो, चाणक्य, आणि दुसरा होता विष्णुगुप्त. तर हे 2 नावं तुम्ही लक्षात असू द्या, बरोबर. तर अशा पद्धतीने तुम्हाला कशा पद्धतीने नाव विचारलं तरी ह्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला देता येणार आहे, बरोबर. पुढचा आपण प्रश्न बघूया. पुढचा प्रश्न आहे बघा, प्रश्न काय आहे? तर साची प्रसिद्ध स्तूप कोणत्या शासकाच्या काळात बांधले गेले? हा प्रश्न बघा सीटेट परीक्षेमध्ये देखील विचारण्यात आलेला प्रश्न आहे आणि TET परीक्षेमध्ये देखील विचारण्यात आलेला प्रश्न आहे. जे काही साचीचे प्रसिद्ध स्तूप आहे तर ते कोणत्या शासकाच्या काळात बांधले गेले आहे अशा पद्धतीने प्रश्न आहे. तर ऑप्शन काय आहे? अशोक, त्यानंतर समुद्रगुप्त, हर्षवर्धन, त्यानंतर चंद्रगुप्त मौर्य, बरोबर. तर ह्या प्रश्नाचं आपण सविस्तर बघा ऑप्शन आहे तर ते ऑप्शनचं स्पष्टीकरण बघूया. तर ह्या प्रश्नाचं उत्तर काय होतं? तर अशोक, सम्राट अशोकाचा कालखंड असेल तर त्यांनी ते केलेलं आहे. तर बघा सम्राट अशोक. तर सम्राट अशोकाने बौद्ध धर्म स्वीकारल्यानंतर अनेक स्तूप ह्या ठिकाणी बांधले होते, बरोबर. त्याच्यामध्ये साचीचा स्तूप त्यांच्या काळात बांधला गेला आणि हा बौद्ध वास्तुकलेचं एक उत्तम बघा उदाहरण नमुना सध्या आहे. तर सम्राट अशोकाने बौद्ध धर्म जेव्हा स्वीकारला आणि स्वीकारल्यानंतर त्यांनी अनेक जे काही स्तूप आहे तर ते सध्या बघा बांधले होते आणि त्याच्यामधला हा साचीचा जो काही स्तूप आहे तर हा महत्त्वाचा त्या कालखंडामध्ये बांधला गेला आहे आणि हे एक बौद्ध धर्माचे वास्तुकलेचं सध्या बघा उत्तम उदाहरण आपल्याला किंवा नमुना म्हणता येईल. तर हे तुम्ही लक्षात असू द्या. दुसरं काय होतं ऑप्शन? तर दुसरं ऑप्शन होतं चंद्रगुप्त, बरोबर. तर चंद्रगुप्त हा गुप्त साम्राज्याचा शासक होता. तर हे तुम्ही लक्षात असू द्या. त्याच्या नावावरूनच आपल्याला लक्षात येतं इथं गुप्त आहे, समुद्रगुप्त. तर समुद्रगुप्त हा जो काही गुप्त साम्राज्य आहे तर ह्या गुप्त साम्राज्याचा शासक होता, ज्याने कला असेल, बरोबर, आणि साहित्याचा विकास केला. तर हे देखील लक्षात असू द्या. कला
आणि साहित्याचा विकास समुद्रगुप्त यांनी केला होता, परंतु सांची स्तूप त्या काळात बघा बांधला गेला नाही. तर हे देखील लक्षात असू द्या. पुढचा ऑप्शन काय होता? हर्षवर्धन. बरोबर. तर हर्षवर्धन हे कोण होते? तर उत्तर भारतातील शासक होता हर्षवर्धन, परंतु सांचीचा स्तूप अशोकाच्या काळात बांधला गेला, हर्षवर्धनाच्या काळात नव्हे. हे लक्षात असू द्या. पुढचा आहे समुद्रगुप्त. समुद्रगुप्त कोण होता? तर चंद्रगुप्त आहे ऑप्शन. तर चंद्रगुप्त हा मौर्य आणि मौर्य साम्राज्याचा संस्थापक होता. तर हे तुम्ही लक्षात असू द्या. चंद्रगुप्त कोण होता? तर चंद्रगुप्त मौर्य हा मौर्य साम्राज्याचा संस्थापक होता, पण त्यांच्या या ठिकाणी बघा सांचीचं स्तूप त्याच्या कालखंडामध्ये बांधलं गेलं नाही. तर महत्त्वाचा जो कालखंड आहे तर तो सम्राट अशोकाच्या कालखंडामध्ये सध्या बघा ते मांडलं गेलं होतं. बरोबर. तर आपला प्रश्न काय होता? तर प्रश्न होता सांचीचे प्रसिद्ध स्तूप हे कोणत्या शासकाच्या काळात बांधले गेले? तर ऑप्शन क्रमांक बघा 1 असणार आहे सम्राट अशोकाच्या कालखंडामध्ये त्यांनी सध्या जे काही वेगवेगळे सांचीचे स्तूप होते तर ते स्तूप सध्या बघा बांधलं गेलेलं आहे. तर हे देखील तुम्ही लक्षात असू द्या. तर हे सध्या बघा अशा पद्धतीने तुम्हाला प्रश्न हे कशाही पद्धतीने तुम्हाला विचारले जाऊ शकतात. तर हे महत्त्वाचे जे काही प्रश्न आहे तर हे प्रश्न सध्या बघा तुम्हाला मागचे जे काही TET परीक्षा आहे, TET परीक्षा जवळपास 2013 पासून तर 2021 पर्यंत संपूर्ण जे काही PYQ असेल तर ते PYQ बघा एकदा तुम्ही बघून घ्या. त्या संदर्भात तुम्हाला प्रश्नपत्रिका बघा अवेलेबल आपल्या टेलिग्राम चॅनलवर आहे. लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देण्यात आली आहे. तेथे जाऊन तुम्ही जे काही प्रश्नपत्रिका असेल तर त्या प्रश्नपत्रिका तुम्ही एकंदरीत बघा बघू शकतात. तसेच बघा आपलं जे काही यूट्यूब चॅनल आहे तर यूट्यूब चॅनलवरती तुम्हाला महत्त्वाचं बालमानसशास्त्र असेल, बालमानसशास्त्र तर त्या संदर्भात देखील महत्त्वाचे जे काही व्हिडिओ असेल तर ते व्हिडिओ सध्या बघा तुम्हाला अवेलेबल होऊन जाईल. तर एकदा तुम्ही चेक करा. त्यानंतर दुसरं जे आहे तर ते दुसरं म्हणजे तुम्हाला परिसर अभ्यास. बरोबर. परिसर अभ्यास आणि समाजशास्त्र संदर्भात देखील प्लेलिस्ट आहे तर ती देखील तुम्ही बघू शकता. समाजशास्त्र, त्यानंतर आपण बालमानसशास्त्र संदर्भात तुम्हाला सांगितलं. बरोबर. त्यानंतर तुम्हाला विज्ञान जो घटक आहे, विज्ञान आणि गणित संदर्भात तर त्याची देखील प्लेलिस्ट आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर, ती देखील तुम्ही बघू शकता. त्यानंतर महत्त्वाचं भाषेमध्ये मराठी संदर्भात जे IMP प्रश्न असेल, लेखक असेल, वेगवेगळे ग्रंथकार असेल त्या संदर्भात तुम्हाला प्रश्नासंदर्भात प्लेलिस्ट सध्या आपल्या यूट्यूब चॅनलवर आहे, ती देखील तुम्ही बघू शकतात. हिंदी भाषा ज्यांची घेतली असेल तर हिंदी भाषेसंदर्भात देखील प्रश्न आपल्या यूट्यूब चॅनलवर प्लेलिस्ट आहे. तर संपूर्ण बघा नावानिशी मराठी व्याकरण प्लेलिस्ट, हिंदी व्याकरण प्लेलिस्ट, बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र प्लेलिस्ट, परिसर अभ्यास व सामाजिक शास्त्र प्लेलिस्ट, विज्ञान गणित प्लेलिस्ट, अशा पद्धतीने संपूर्ण प्लेलिस्ट आपल्या या व्हिडिओच्या तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देखील देण्यात आले. तर संपूर्ण जे काही प्लेलिस्ट आहे तर त्या प्लेलिस्ट तुम्ही बघून घ्या, जेणेकरून तुम्हाला बघा संपूर्ण प्लेलिस्ट जे आहे तर ते आपल्या वन लायनर प्लस बघा त्याचं स्पष्टीकरण सध्या दिलेलं आहे, संपूर्ण एक्सप्लेन असेल तर ते देखील बघून घ्या, जेणेकरून तुम्हाला आता कमी दिवस राहिले आहे TET परीक्षेमध्ये. तर सध्या बघा रिव्हिजन असेल तर ते रिव्हिजनवरती भर द्या. आणि एक प्रकारे आपल्या यूट्यूब चॅनलवर प्लेलिस्ट आहे तर त्या बघा वन लायनर असल्यामुळे तुम्हाला त्या फक्त तुम्ही ऐकल्या तरी तुम्हाला ते लक्षात राहू शकतात. तर अशा पद्धतीने सध्या प्लेलिस्ट आहे. तर त्याच्यामधले महत्त्वाचे वेगवेगळे जे काही लेखक असेल, बरोबर, लेखक असेल किंवा मग मराठी भाषेमधले महत्त्वाचे तुम्हाला म्हणी असेल, बरोबर, म्हणी हा देखील तुम्हाला विचारला जातो. त्यानंतर समानार्थी शब्द असेल, समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, तर हे देखील सध्या बघा वन लायनर आपले 100 प्लस जे काही शब्द असेल तर त्या संदर्भात आपण व्हिडिओ सध्या बनवलेले आहे प्लेलिस्टमध्ये. तर ते तुम्ही फक्त ऐकले तरी तुमचे ते लक्षात राहू शकतात. तर असे संपूर्ण जे काही मटेरियल असेल तर तो मटेरियल आपल्या यूट्यूब चॅनलवर अवेलेबल आहे, तर तो तुम्ही बघू शकतात. तसंच आपल्या टेलिग्राम चॅनलवर देखील PDF दिलेले आहे, लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये, तेथे जाऊन तुम्ही एकदा बघून घ्या, जेणेकरून तुम्हाला लक्षात येईल का जे महत्त्वाचे जे प्रश्न असेल तर ते प्रश्न तुम्हाला त्याच्यामधून नक्कीच बघा फायदा होऊ शकतो. तर सध्या तरी हे एक महत्त्वाचा जे काही लेक्चर होता सामाजिक शास्त्र संदर्भात, कारण ह्याच्यामध्ये बरेचसे जे काही प्रश्न आहेत तर ते प्रश्न सध्या बघा रिपीट झालेले आहे आणि हेच प्रश्न तुम्हाला कशाही पद्धतीने बघा पुढे रिपीट होताना आपल्याला दिसून येईल, म्हणून महत्त्वाचा लेक्चर होता सामाजिक शास्त्र संदर्भात. तर ही जी PDF आहे ती देखील आपल्या टेलिग्राम चॅनलवर अवेलेबल होऊन जाईल, लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आहे. तर ही एक महत्त्वाचा
सामाजिक शास्त्र प्राचीन इतिहासासंदर्भात जे प्रश्न होते तर ते प्रश्न व त्या प्रश्नाचं जे काही विश्लेषण असेल तर ते विश्लेषण सध्या बघा आपण बघितलं आहे. तर अशाच प्रकारच्या पुढच्या एखाद्या महत्त्वाच्या टॉपिकमध्ये भेटूया आपण. तोपर्यंत जय हिंद, वंदे मातरम.